सन्माननीय सर्व नगरसेवक, उपस्थित पत्रकार बंधू, खरं तर ज्या गोष्टी टाळता येऊ शकतात, ज्या गोष्टी पूर्ण करता येऊ शकतात, ज्या गोष्टींचं नियोजन करता येऊ शकतं, त्या बाबतीतही जाणून बुजून, मुद्दामून आम्ही आरोप करतो, जाणून बुजून मुंबई महानगरपालिका प्रशासन हे टाळाटाळ करतंय, मुंबईकरांच्या जीवाशी खेळतंय. त्यामुळे अंधारात पाप होतात, उजेडात पुण्य होतं. मग हे अंधारात काय करत होते, हा आमचा आदित्य ठाकरेजींना सवाल आहे. मग आजची 1:30 वाजताची माझी बैठक आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर, आयुक्तांबरोबर ठरली आहे. कळल्यावर ते सकाळी महापालिकेत धावत आले. ही पळापळ, धावाधाव का करावी लागते? कारण नियोजन नाही. मुंबई महानगरपालिकेच्या कामाचं नियोजन विस्कटलंय. पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांकडे ध्यान नाही, लक्ष नाही. मुंबईला असुरक्षित करण्यामागे शिवसेनेचा काय कट आहे, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे सर्व नगरसेवकांना आम्ही गेल्या आठवडाभर, भाजपच्या नगरसेवकांना मी म्हणतोय, सर्व नाल्यावर पाहणी दौरा करायला लावला आणि त्या अंती गेल्या वर्षी काढलेला गाळ आणि या वर्षी निघालेला गाळ या माहितीच्या आधारावर जर तुलना केली तर सर्वसाधारणतः 35% वर मुंबई शहरात नाले सफाई झालेली नाही. मुंबई शहराची नाले सफाई काठावर आहे. 35% पासिंग मार्क असतं म्हणून मी काठावर म्हटलं. आणि या सगळ्याची माहिती आम्ही आता आयुक्तांना अवगत करून दिली. नंबर 1, आयुक्तांना दुसरी माहिती सुद्धा आम्ही सांगितली, ज्याचं श्रेय खरं तर तुम्हा सगळ्यांना जातं, मीडियाच्या आमच्या मित्रांना, की वृक्ष छाटणी, फांदी ट्रिमिंग अजूनही जवळजवळ 50,000च्या वर ठिकाणचं राहिलं आहे. अजूनही डेंजरस अँड डिलॅपिलेटेड झाडं असो, लँडस्लाइडच्या जागा असो, इमारती असो, याबाबत आज बैठक घेतली असं आयुक्त सांगताय. मग इतके वेळ मी पुढे शब्द वापरणार नाही, काय करत होतात, कारण नाहीतर अजून एक केस महापौर टाकतील माझ्यावर. आणि म्हणून निद्रानाश या प्रशासनाला कधी होईल, अंडरलाईन करतो, निद्रानाश प्रशासनाला कधी होईल, हा आमचा सवाल आहे. आणि त्यामुळे हे झाडं, फांद्या यामुळे सुद्धा लोकांचे जीव असुरक्षित होणार आहेत. आणि हे केवळ महापालिका प्रशासनाचा दिरंगाई आणि सत्ताधारी पळून गेल्यामुळे झालेला आहे. आम्ही याचा पाठपुरावा करत राहू. आश्चर्य तर मला आयुक्तांनी आता सांगितल्यावर अजून वाटलं. ते म्हणाले, मी सन्माननीय आदित्य ठाकरेजींना असं म्हणालो की आमच्या गार्डन डिपार्टमेंटला झाडाच्या फांद्या कशा कापायच्या याचं प्रशिक्षण आज आम्ही देणार आहोत. अहो, पाऊस 7 दिवसावर आला, आता प्रशिक्षण शिबिर घेत आहे. काय चाललंय काय? ज्या पद्धतीचं वारं मुंबईत पावसाच्या काळात असतं, लोकांच्या गाड्या, कोणाची जीव, झाडं पडून मृत्युमुखी पडल्याचं आम्ही ऐकलंय. आणि आता हे प्रशिक्षण शिबिर करायला निघाले. मग इतके दिवस काय करत होता? इतके दिवस पालकमंत्री का नाही आले? 1 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी मीटिंग घेतली होती. त्यानंतर 1 महिन्यात काय झालं? का सन्माननीय उद्धवजी या गोष्टींकडे लक्ष देत नाहीये?
मला वाटतं नाना पटोलेंच्या या प्रश्नावर शिवसेनेने उत्तर दिलं पाहिजे. शिवसेनेचं उत्तर याच्यावरचं काय, त्याच्यावर आम्ही आमचं रिजॉइंडर मग दाखल करू. जर पाणी तुंबलं आणि जे तुंबेल आत्ताच्या नाला सफाईतनं दिसतंय त्याला जबाबदार शिवसेना आहे, आदित्य ठाकरे जी आहेत आणि नाना पटोले पण आहेत. मला वाटतं औरंगजेबासमोर झुकायला गेलेला ओवेसी याचा राजमार्ग मुंबई औरंगाबादपर्यंत कसा आला आणि कुठलीही केस त्याच्यावर न दाखल करता तो कसा गेला, या विषयातलं शिवसेनेचं बोटचेपी धोरण आणि असं सरकार ज्या वेळेला आहे तोपर्यंत कबरी उखडणं सोडा, यांची संख्या वाढेल की काय याची आम्हाला भीती आहे. मला वाटतं या सगळ्या विषयात कोर्ट न्यायालयात मॅटर आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीचा रिलीफ हा संदीप देशपांडे यांना मिळाल्याची माहिती तुम्ही मला दिलीत. पण मी एक नक्की सांगेन, या सरकारमध्ये गुन्हे कुठल्याही कारणाविना दाखल केले जात आहेत. असं सरकार आणि असं पोलीस गेल्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्रात बघितलेलं नाही. कोण बोललं गुन्हा दाखल, कोणी टीव्हीवर पाहिलं गुन्हा दाखल, कोणी आपल्या मोबाईलवरून पुढे सरकवलं गुन्हा दाखल, कोणी मागे काय चाललंय हे नाही पाहिलं गुन्हा दाखल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी या कायद्यावर कधीच टिकणार नाहीत. अशा गोष्टी हे सरकार करत आहे. एक मिनिट करता. मला वाटतं याच्यावरची आमची ब्ल्यूप्रिंटच तयार आहे. जे 25 वर्षात ते करू शकले नाहीत ते त्याच्या अर्ध्या वर्षात तर आम्ही नक्की करून दाखवू. आणि आम्ही भाषणासाठी बोलत नाही याचं कारण मुंबईच्या ट्रॅफिकवरच्या अडचणीला रिझॉल्व करण्यासाठी 4.5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नितीन गडकरीजींनी 52 पूल बांधले. मुंबईच्या रेल्वे प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी 4 वर्षामध्ये 250 किलोमीटरच्या वर मेट्रो लाईनच्या कामाची प्रगती गतीने देवेंद्र फडणवीसांनी नेली आणि त्यामुळे भाजपच हे करू शकेल. उसको राज्य सरकार प्रोटेक्शन दे रही है. अगर ज्ञान वापी में जो जहाँ पर शिवलिंग मिलने की खबर है वहाँ पर प्रोटेक्शन अगर सेंट्रल गवर्नमेंट सपोर्ट दे रही है तो दोनों पर सवाल खड़े किए जा रहे हैं राज्य सरकार की तरफ से वहाँ कि वहाँ पर हम सेंट्रल पुलिस फोर्स क्यों डिप्लॉय कर रहे हैं ज्ञान वापी में, और यहाँ पर अगर राज्य सरकार सुरक्षा दे रही है दोनों को कैसे. देखिए, दोनों सरकारों का मूलभूत फर्क एक वाक्य में कहना ये है, महाराष्ट्र की उद्धव ठाकरे की सरकार ये औरंगजेब के कब्र को सुरक्षा भी दे रही है और उसको बढ़ावा देने के लिए आने वाले लोगों को रोक भी नहीं रही है, ना उनके ऊपर केस दाखिल कर रही है. ये हमारे ऊपर आक्रमण करने वाले औरंगजेब को महत्व देने का काम ये उद्धव ठाकरे जी की सरकार कर रही है. और ज्ञानवापी में जिस औरंगजेब ने हमारे संस्कृति के पर आक्रमण किया उस औरंगजेबी आक्रमण को सफाया करने का काम ये योगी की सरकार कर रही है. ये मूलभूत फर्क है. जी 2 दिन पहले राज्य के मंत्री सुभाष देसाई गए थे दिल्ली में और ज्योतिरादित्य सिंधिया से मिले थे कि औरंगाबाद का जो एयरपोर्ट है उसका नाम संभाजीनगर किया जाए. तो एक तरफ सूचना ये दिखा रही है एयरपोर्ट जो है उसका नाम बदलना चाहते हैं लेकिन सरकार नहीं कर रही. औरंगाबाद को लेकर उनकी जो नीति है उस पर क्या है? देखिए, सवाल तो ये उठता है कि सुभाष देसाई जी की फ्लाइट 2 साल डिले क्यों हुई.
2 साल ये फ्लाइट कहाँ घूम रही थी, दिल्ली नहीं पहुंची। उसकी वजह क्या है वो शिवसेना पहले बताए। उन 2 सालों में सरकार बनाने और बचाने के लिए औरंगजेबी करार किया था क्या, ये शिवसेना बताए। तिवारी जी बोलिए। हर साल नए स्पॉट तैयार हो रहे हैं, फ्लडिंग स्पॉट। तो ये सिर्फ नाला सफाई उसका कारण है, दूसरे और भी कारण है। देखिए, मुंबई शहर का नियोजन ठीक तरीके से नहीं हो रहा है, मैंने पहले भी कहा। और इसको विस्तृत रूप में अगर बताना है तो मैं आपको बता दूं कि जब अंग्रेज मुंबई महानगर पालिका पर रूल कर रहे थे, भारत पर भी, उस समय पर बनी हुई एशियाटिक लाइब्रेरी, उसकी पहली स्टेप ये टाउन हॉल डेटम होना चाहिए, उस प्लिंथ लेवल पर शहर आना चाहिए। ये ध्यान में रखकर समुद्र की ऊंचाई से ऊपर शहर रहे, इसका नियोजन तब किया था। उसको आगे जाकर मुंबई में हमने फॉलो नहीं किया। उस बात को लेकर 2018 में मैंने स्वयं एक प्राइवेट मेंबर बिल मूव किया और बीएमसी एक्ट में बदलाव लाया जाए और शहर की प्लिंथ समुद्र के सपाटी के ऊपर रहे हो, इस प्रकार का प्रावधान होना चाहिए और वो प्रावधान डीसीआर में होना चाहिए। ये कहने के बावजूद भी अब जो डीसीआर बने हैं उसमें उसका प्रावधान नहीं है, ये उसका मूल कारण है। आशीष जी, चंद्रकांत खैरे ने कहा कि हमने सेंटर को कई बार मुलाकात की, सेंटर के मंत्रियों से, और कहा कि औरंगाबाद का नाम चेंज होना चाहिए, जबकि महानगर पालिका से अमूमन प्रस्ताव जाता है स्टेट की तरफ। ये दोनों चीजों को कॉन्ट्राडिक्ट कैसे? देखिए, जिनके साथ खैरे जी अभी बैठे हैं, उस कांग्रेस ने इतने साल नहीं किया तो उनके साथ बैठे क्यों हैं? आपको सत्ता प्यारी है या संभाजी महाराज जी के नाम पर औरंगाबाद एयरपोर्ट होना चाहिए, ये संभाजी महाराज जी के ऊपर का प्रेम प्यारा है। अगर कांग्रेस ने नहीं किया, इतने सालों तक मांग करने के बाद नहीं किया, तो उस कांग्रेस को ठोकर मारने की हिम्मत ये चंद्रकांत खैरे जी या उनका दल करेगा क्या, ये हमारा सवाल है। एक सवाल, जो है समुद्र के पानी से जो है पीने का पानी बनाने का एक प्लान लगा, ये स्कैम है। इस पे है कि कोई परमिशन बीएमसी से नहीं ली और मैं कह रहा हूँ ये स्कैम है। आदित्य ठाकरे जी के सपने में आया कि मैंने कुछ नया करके दिखाना चाहिए, इसके लिए उन्होंने समंदर के पानी को मीठा करने का, डिसैलिनेशन का ये प्रस्ताव लाया, कंसल्टेंट अपॉइंट किया, कंसल्टेंट को पैसे दिए। अभी भी इस विषय पर पर्यावरण डिपार्टमेंट केंद्र का हो, उसका रवैया, ओपिनियन नहीं लिया गया है। इस प्रकार की व्यवस्था बनाने के कारण मुंबई के नज़दीक के समंदर के पानी का टेम्परेचर बढ़ेगा, उसके कारण मुंबई का फ्लोरा फौना, फिश, इसको तकलीफ होगी। मुंबई के जो हमारे कोली भाई बहन हैं उनको समस्या होने वाली है। ये सिर्फ चुनाव आते हुए हम ज़्यादा पानी देने वाले हैं, ये दिखावा करने के लिए और कंत्राटदार को फायदा हो, इसके लिए बनाया हुआ स्कैम है। भारतीय जनता पक्षाचा थेट आरोप आहे मुंबईकरांचे जीव आणि मुंबईकरांची मालमत्ता दोन्हीही असुरक्षित आहे आणि त्याचं सर्वस्वी पाप महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी कारभारी शिवसेनेचं आहे। आज सुद्धा आम्ही बघितलं पहिल्यांदाच की शिवसेनेचे सन्माननीय आदित्य ठाकरेजी काल रात्रीपासून पळापळ करायला लागले। काल दुपारी ज्या वेळेला आम्ही दौरा घोषित केला, मग मी आणि आमचे सहकारी येतील हे कळल्यावर रात्रीच्या काळोखामध्ये 2 ठिकाणी माननीय आदित्य ठाकरे गेले। मला ते प्रसिद्ध गीत आठवतंय, तुम्हालाही माहित असेल, उजेडात होते पुण्य
अंधारात पाप. 7 एप्रिलला पहिल्यांदा आम्ही सगळे नाल्यावर गेलो. 15 एप्रिलपर्यंत आम्ही हा सगळा प्रवास पूर्ण केला. माननीय आयुक्तांना भेटून सर्व निवेदन दिलं फोटो सहित. त्यानंतर आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिका आयुक्तांनी कंत्राटदार अपॉइंट केला आणि या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर सुरू झालं. त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही नाल्यावर गेलो त्यावेळेला सत्ताधारी शिवसेनेचे लोक फरार तर होतीच, पण ते आम्हाला प्रश्न विचारत होते की यांना काही काम नाही म्हणून नाल्यावर चालले आहेत, अजून वेळ आहे. होय, आम्हाला 24 तास मुंबईकरांची सेवा हेच काम आहे. आता परवा आम्ही नगरसेवक आणि मी स्वतः पुन्हा भेट घेतल्यानंतर आज आयुक्तांना भेटलोय. 20 नाल्याचे कालचे फोटो आम्ही त्यांना दिलेले आहेत संपूर्ण मुंबईतल्या. ज्या 3 नाल्यांवर मी गेलो त्याचेही फोटो दिलेले आहेत. आणि त्यामुळे वेबसाईटवर जे आकडे मांडले जात आहेत ते रतन खत्रीचे आकडे आहेत, जुगाराचे आकडे आहेत, सट्टेबाजारांचे आकडे आहेत, कंत्राटदारांचे आकडे आहेत. त्याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. 162 करोड़ रुपए का कॉन्ट्रैक्ट है और 160 करोड़ ये भी लास्ट टाइम से अमाउंट बढ़ा कर दिए. ये तो स्कैम इस तरीके से, घोटाला इस तरीके से है कि गत समय से अमाउंट बढ़ाई, लेकिन गत साल से जो गाल निकालना है उसमें से उस अमाउंट को, उस संख्या को कम कर दिया है. यानी गाल कम निकालो और पैसा ज़्यादा लेके जाओ. धन्यवाद.